सिंहगर्जना म्हणजे केवळ आवाज नव्हे, ती असते अन्यायाविरुद्ध उठलेली ज्वाला. आणि ती ज्वाला होती छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण जाणून घेणार आहोत त्या ऐतिहासिक क्षणाची कहाणी, जेव्हा एक सिंह अफजलखानासमोर उभा राहिला होता. इतिहासात अफजलखानाचं नाव आलं की भीती, फसवणूक आणि रक्तपात डोळ्यासमोर येतो. तो आदिलशाहीचा बलाढ्य सेनापती होता. शेकडो सैन्य, हत्ती, तोफा आणि क्रूर डावपेच त्याला पाठवलं गेलं होतं शिवाजीला संपवण्यासाठी. तो म्हणाला होता, शिवाजी पळून जाईल किंवा माझ्या पुढे लाचार होईल. पण त्याला माहीत नव्हतं, ज्याच्याशी तो सामना करायला निघालाय तो कुठलाही सामान्य राजा नाही, तो म्हणजे सिंहासारखा निर्भय योद्धा आहे. अफजलखानाने एक शांततेचा डाव टाकला. शिवाजी महाराजांना संदेश पाठवला, भेट घेऊया, शांततेचा करार करूया. पण सत्य होतं, त्याचा हेतू होता भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा खून करणं. त्यांच्या अंगावर चिलखत, शस्त्रे आणि जवळ अंगरक्षक. आणि महाराज ते फक्त 5 फूट उंचीचे, तर खान प्रचंड. पण या छोट्या शरीरात असलेलं सिंहाचं कालीच खानाच्या हजारो सैन्यांवरती भारी पडलं. शिवरायांना कळालं होतं, हा साप शांततेच्या झाडाखाली दडलेला आहे. ते म्हणाले, भेट घेऊ, पण तयारी पूर्ण असली पाहिजे. अंगावर वाघनख, दादासारखं गुप्त शस्त्र, हातात बिचवा, अंगरखा, लोखंडाचा शिलेदार कोट, सोबत बंदूची कावे आणि जीवा महाल. हे नव्हतं धोका, हे होतं सहसंरक्षण. आणि बुद्धीने लढणं. 2 युद्ध भेटले. प्रत्यक्ष जंगलात अफजल खान बाहेरून असत होता, पण मनात कट. त्यांनी मिठी मारण्याच्या बहाने शिवरायांच्या पाठीवर खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. पण त्या क्षणी सिंह जागा झाला. शिवरायांनी वाघनख्यांनी खानाचा पोट फाडला आणि त्याच क्षणी अफजल खान कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात त्यांच्या अंगरक्षकावर जीवा महा भिडला आणि विजय मिळवला. तेव्हा जगाने पाहिलं, शिवाजी म्हणजे लढाई आधी डोक्याने जिंकणारा राजा. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, पण केवळ रक्षणासाठी नाही, न्यायासाठी. ते कधीही स्वार्थाने नाही लढले. आणि दिलेला संदेश होता, जो धोका देतो त्याच्यासाठी शौर्याने लढा. आज जर कोणीतरी शांततेच्या नावाखाली फसवणूक करत असेल, तर त्याला तोंड देण्याची प्रेरणा अफजल खानासमोर उभा असलेल्या सिंहाकडून घ्या. आजच्या तरुणांना शिवरायांपासून शिकण्यासारखं खूप काही आहे. संकट कितीही मोठं असो, युक्ती, संयम आणि धैर्य ठेवा. कोणत्याही भेटीमागे सत्य काय आहे हे समजून घ्यावं. शत्रूचा डावपेच ओळखणं हे नेतृत्वाची खरी कसोटी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वाभिमान कोणासमोर झुकवायचा नाही. अफजल खानासमोर उभा असलेला तो सिंह फक्त तलवार निवडणारा योद्धा नव्हता. तो योद्धा होता बुद्धीने विचार करणारा नेता, स्वाभिमानासाठी लढणारा राजा आणि संकटांवर मात करणारा सिंह. तर जय भवानी, जय शिवाजी.